राजपुत्र ठकसेन भाग 9 नगरशेठ फसले। ठकसेन आता खुशीत होता। एक दिवस गावात हिंडता हिंडता त्याला एक वृद्ध म्हातारा दिसला। बिचारा रडत होता, कारण त्याचा एकुलता एक करता मुलगा अचानक मेला होता। घरात अन्न नव्हते, पैसा नव्हता। ठकसेनाला या म्हाताऱ्याची दया आली। प्रथम त्याने त्याला पोटभर खाऊ घातले व नंतर विचारले, मी सांगतो ते काम करणार का? 100 मोहरा देईन। 100 मोहरा देणार? मग तुम्ही मला कड्यावरून खाली उडी टाकायला सांगा, तरी टाकीन। एवढे कठीण काम नाही बाबा, फक्त तुम्ही माझे वडील म्हणून माझ्याबरोबर या वयाचे, मात्र काहीच बोलायचे नाही। मी खरेदी करीन, तुम्ही नुसती पसंती दाखवायची। कबूल आहे? एकदम कबूल। मग हा भरजरी पोशाख घाला। मी आणि हा भारी पोशाख? बोलायचं नाही, आपली अट विसरलात? नाही बोलत। चल आण तो पोशाख। आणि मग ठकसेन व तो म्हातारा श्रीमंत प्रताप शेठ व त्यांचा सुपुत्र लाल शेठ बनून गावातल्या निरनिराळ्या दुकानातून हिंडून आले। लाल शेठाने प्रत्येक दुकानातून रोखीने माल खरेदी केला। आपल्या वडिलांच्या औदार्याची व श्रीमंतीची जाहिरात करायला मात्र तो विसरला नाही। खरेदी केलेला सर्व माल त्याने त्या म्हाताऱ्याच्या झोपडीत आणून टाकला। त्या मालाबरोबर 100 मोहरांचा कठाई तेथेच ठेवून दिला। लगेच संध्याकाळी तो नगरशेठजींच्या भव्य सोन्या चांदीच्या सराफ दुकानात शिरला। खुद्द नगरशेठ दुकानात हजर होते। लाल शेठने आपल्याबरोबर 4 नोकर आणले होते। नगरशेठ स्वतः पुढे झाले व त्यांनी मोठ्या आनंदाने लाल शेठचे स्वागत केले। ठकसेनाने त्याला उत्तमोत्तम माल काढून द्या असे सांगताच त्याने बराच किमती माल तेथे आणून ठेवला। ठकसेनाने माल पाहिला व म्हटले, माझे पिताजी जरा आजारी आहेत, त्यांना माल दाखवून आणतो। मी येईपर्यंत हे 2 नोकर येथेच थांबतील। 2 नोकरांना थांबायला सांगून ठकसेन उरलेल्या दोघांना घेऊन अत्तरवाल्याच्या दुकानात शिरला। त्यांनीही ठकसेनाचे स्वागत केले। त्यांच्याकडून अनेक अत्तरे दाखवायला म्हणून घेतली। उरलेले 2 नोकर त्या दुकानापाशी उभे करून स्वारी माळणीच्या घरात येऊन स्वस्त बसले। बराच वेळ झाला, पण श्रीमंत लालशेठ परत आले नाहीत। तेव्हा नगरशेठनी त्या नोकरांना विचारले, तुमचे धनी कुठे आहेत? कुठे राहतात? केव्हा परत येतील? पण ते नोकर यापैकी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही। अत्तरवाल्याच्या दुकानात हाच प्रकार झाला। शेवटी या नोकरांना घेऊन नगरशेठ व अत्तरवाले दोघेही जण कोतवाल चावडीवर हजर झाले। दोघांच्या अजब गोष्टी ऐकून कोतवालही बुचकळ्यात पडला। त्याने त्या 4 नोकरांना उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली। खरे बोला, नाहीतर चापकाने एकेकाला फोडून काढीन अशी धमकी दिली। तेव्हा रडत रडत ते 4 नोकर म्हणाले, आम्ही हमाल आहोत। आज सकाळी एक श्रीमंत शेठ आमच्या जवळ आले। त्यांनी आम्हाला नोकरीला राहता काय असे विचारताच आम्ही हो सांगितले। आम्ही रोज रुपया घेऊ असे सांगितल्यावर त्यांनी आम्हाला एक मोहर दिली व नवा पोशाख आणून दिला। नगरशेठच्या दुकानातून बाहेर पडताना धन्यांनी आम्हा दोघांना बाहेरच उभे राहा असा हुकूम केला। दुसरे दोघे म्हणाले, आम्हा दोघांना अत्तरवाल्या शेठच्या दुकानाच्या बाहेर उभ्या राहण्याचा हुकूम धन्यांनी दिला। मग आम्ही काय करणार? खामोश कोतवाल साहेब गरजले, सरकार, आमचे धनी फार चांगले होते। त्यांनी आम्हाला आठवड्याची मजुरी एकदम देऊन टाकली होती, वर हा पोशाख दिला होता। मग ते कुठे राहतात, काय करतात हे आम्ही गरिबांनी कसे विचारायचे? मजुरांची हकीकत ऐकल्यावर ते निरपराधी आहेत याबद्दल सर्वांची खात्री झाली। कोतवालाने त्यांना सोडून दिले। कोतवालाचे शिपाई गावात हिंडत होते। त्यांना तो म्हातारा दिसला, पण त्याच्या घरात मिळालेले सारे सामान खरेदीचे होते। त्याच्याजवळ पावत्या होत्या। तोही त्या दानशूर गृहस्थाला धन्यवाद देत होता। म्हणजे गरिबांना खुश करून धनिकांना लुबाडणारा बदमाश अवंती नगरीत धुमाकूळ घालत होता। प्रधानाच्या कन्येला मिळालेला रत्नहारही चोरीच्या मालापैकी होता। सर्वांना फसविणारा बदमाश एकच होता, त्याला आता पकडायला हवे होते। श्रोतहो, या गोष्टीचा पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळावी यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा।